ज्या सौभाग्य देवतेमुळे हे मला सौभाग्य मिळाले आणि म्हणत प्रथमदर्शी नमस्कार कुणाला असेल तर माझ्या सौभाग्य देवतेला आणि म्हणत हे विश्वाच्या देवते ही रुक्मिणी आपल्या पूज्याने पवित्र चरणी सादर नमस्कार करते, सादर नमस्कार करते। जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण, जय गोपाल कृष्ण। बरोबर परमेश्वराला कुठंतरी महत्व आहे आणि म्हणत असंख्य असे सारे भक्त त्या परमेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी तत्पर असतात। त्या परमेश्वराचं क्रमप्राप्त कर्तव्य आहे की आपल्या भक्तावर आलेलं संकट दुरापास्त करणे आणि म्हणत साक्षात विश्वाची देवता गोपाल कृष्ण माझी सौभाग्यत्व देवता म्हणून लागले म्हणून खरोखरच मनाला समाधान होते आणि असं म्हणतात जे ध्यानी असतं ते मणी असतं आणि याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर ही रुक्मिणी। हो अगदी ज्याप्रमाणे तुम्ही देवाला जीवे भावे पूजणार अर्थातच तो परमेश्वर आपल्या साऱ्या इच्छा परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण ही रुक्मिणी हो भीमक राजांच्या पुष्कळात लहानाची मोठी झाली आणि लहानपणापासूनच कृष्ण नावाची ओढ केव्हा एकदा गोपाल कृष्णाला भेटे आणि कृष्णमय होते असं माझ्या मनाला वाटू लागलं। दिवसामागून दिवस लोटले आणि क्षण आला तो माझ्या स्वयंवराचा, पण खरोखर मनातून वरलं होतं ते गोपाळ कृष्णाला आणि मनाच्या ठिकाणी निश्चय सुद्धा केला होता लग्न करीत फक्त गोपाल कृष्णाची। पण काय करणार, माझा भाऊ रुक्मय्या याने माझा विवाह कोणाशी केला असेल तर तो केला आहे तर तो शिशुपालाशी आणि याच माझ्या विवाहाला माझा पूर्णपणे नकार होता, पण तरी सुद्धा माझ्या बंधूच्या सक्तीचा जोपड माझ्यावरती घेऊन मला विवाहाला तयार करण्यासाठी तत्पर झाला। पण त्याच वेळी काय झालं, योगायोगानं कुलदेवतेच्या मंदिरामध्ये आशीर्वाद गेले, आशीर्वाद मिळाला आणि त्याच वेळी गोपाळ कृष्णाकडे संदेश मिळाला आणि त्याच वेळी या रुक्मिणीचे झालं ते हरण झालं आणि त्याच वेळी गोपाळ कृष्णाने माझं हरण केलं त्या द्वारकेमध्ये घेऊन आले आणि खरोखरच सुखाची सुखमय वार्ता माझ्या नशिबी आली आणि हे सारं द्वारकेचं साम्राज्य आज मी भोगते। पण खरोखरच हे सारं काही माझ्या जीवनात घडलं तरी सुद्धा एक मात्र शंका माझ्या मुलामध्ये नाही आणि ती म्हणजे माझे गोपाल कृष्ण। अर्थात अखंड विश्वाला न्याय देण्याचं कर्तव्य माझे स्वामी करतायत। अहो स्वामी ही रुक्मिणी अगदी संयमी आहे हो, अगदी ज्याप्रमाणे आपल्या साऱ्या अवतार कार्यामध्ये या रुक्मिणीने आपले सहकार्य केले ही रुक्मिणी आपली साथ कदापि सोडणार नाही। हो कळतंय मला, हो एक नव्हे 16 सहस्त्र 108 पत्नी तुमच्या हो कुणाला तरी वेळ देणार, पण तरी सुद्धा सौभाग्य म्हटलं ना की स्त्रीचं लक्ष जातं ते महालाच्या द्वारापर्यंत आणि म्हणत एक इच्छेने वाट पाहते। मला माहित आहे आपण मला आशीर्वाद देण्यासाठी काय करायला वेळेची मला काही कळण्याचं झालंय केव्हा बरं माझे स्वामी येतील आणि मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद देतील। पण परमेश्वरा ही सुखसागरातून नौका तरुण जाण्यासाठी दे परमेश्वरा माझ्या सौभाग्य देवते मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद, मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद, मंगलमय तऱ्हेचा आशीर्वाद। सुखसागरात नौका Oh,
गोगलगाय पोटात पाय. हो, तिच्याच महाली असणार आहे आणि म्हणून तिच्या महालापर्यंत आली आहे. पण जोपर्यंत तिच्या महालात आहेत की नाही हे मला कळत नाही ना, म्हणून माझं समाधानी व्हायचं नाही. आणि म्हणून एकदा तिला आवाज द्यायला हवे. मी आल्याची जाणीव तिला करून द्यायला हवे. अगे रुक्मिणी, मला कशा आवाज देतोय? असेल एखादा दासी का? काय करावे नाच दासींना एकसारखी काहीच नाही. असं करावं, प्रत्यक्षदर्शी द्यावं. कोण सांभाळत आलंय, काय हवंय हे प्रत्यक्षाने विचारावं. देवी आपण बघितल्यावर भामा देवी आपण तुझे कर्ण फुटले होते. किती वेळ झाला मी गौरवर आहे, तुझ्या नावाला हाका देते, ऐकू आली नाही. जरा श्वास घ्या. हो, श्वास घ्यायला सुद्धा आता मला इथं वाटतच नाही. हो, तुम्ही हाका देत होता. हो, मला वाटलं एखादी दासी आली असेल. बरोबर आहे, तुला फक्त तुझ्या सेवेसाठी दासी आहेत ना म्हणून तेच वाटत असतं. पण माझं काय होतंय ना मला माहित आहे. ठीक आहे ना, बरं आहे ना तुम्हाला काही? सारं काय ठीक आहे. तुम्हाला काही कळलंय ना माझ्या माहेरून काही बातमी नाही ना? हो, बरी आहे. संदेश पाठवलेला असतं एखादा. हो हो, कळलं मला. संदेश पाठवायला अहो दासी करली असू दे, कळलं मला. जो आता सत्कार माझा केला ना याच्यावरून संदेश देऊन काय कळलं सारं कळलं. जाणते मी. हो, सारं साम्राज्य आपलं तर आहे. हो आहे, त्याच्यासाठी हात हलवत आलेली नाही. अहो काय बाबा वगैरे घेऊन आले. 17 दिवसाची एकुलते एक कन्या आहे मी. आणि ही द्वारका दिसते ना माझ्यामुळे. ही द्वारका फक्त माझ्यामुळे चालते. हे सारं तुमचं आहे ना. हे मात्र नाव मिळतं आहे. आणि पट्टराणी आहे, पट्टराणी. हो, पंचकाराने माझा आपण. मग मी काय म्हणते, काय ते तुला काही हवंय? मला हवंय म्हणजे मला फक्त एकच सांग. काय ते? हे आले. हो, हे म्हणजे तुमचे ते आमचे आमचे ना तुमचे. सौभाग्य देवता. आता कळलं. हो हो, बाई तुझीच तशी माझी सुद्धा आहे. ही रुक्मिणी कदापि असत्य वार्तालाप नाही करणार. माहित आहे मला. गोगलगाय पोटात पाय. जाणते मी, माझे सौभाग्याचे धडे आहेत माझ्यासोबत. आहे मग त्यांना सांग मी आले. सांग जाऊन त्यांना. काय ते? सारं साम्राज्य आपलं आहे हे मी मान्य केलं. ज्या अगदी नवऱ्यावर अधिकार आपण गाजवित आहे त्याप्रमाणे ती सुद्धा माझी सुद्धा सौभाग्य देवता आहे. त्यामुळे अधिकार सुद्धा माझा पोचतोय. अहो, अधिकार तुमचा आहे हे मला सुद्धा कळतंय. हा महाल तुमचा आहे हे मला कळतंय. पण तरी सुद्धा 8, 10, 15 दिवस झाले नवरा माझ्या सदणीच आला नाही. मग जर का एखाद्या स्त्रीच्या सदणात आपला नवरा 8, 10, 15 दिवस आलाच नाही तर काय होणार आहे अजून? काय होणार काय? आहेत ना म्हणून तू बसली ऐकली. कामादेवी सारं काही जाणते मी. जाणते ना? पण संयमानं सांगते. स्वामी आहेत ते माझं पाशी. ज्यावेळी माझं कर्तव्य परिपूर्ण होईल कुशाल तुम्ही घेऊन करत. हे बघ, आतापर्यंत तुझं कर्तव्य कधीच पूर्ण झालं नाही आणि त्याच्याही पूर्ण होणार नाही. तुझ्याकडे जरी किती दिवस राहिले ना तरी तू असं सांगणार नाहीस की आज माझं कर्तव्य पूर्ण झालंय, माझी इच्छा पूर्ण झाली. तेव्हा इतरत्र स्त्रिया आहेत, इतरत्र तुझ्या पत्नी आहेत, त्यांच्याकडे चला हे तू सांगणार नाही ना. सारं सत्य तुम्हाला कथन करते. माझी सौभाग्य देवता अर्थात आपले सुद्धा स्वतःहून माझ्या महालापर्यंत आले. अर्थात ज्यावेळी माझं कर्तव्य परिपूर्ण होईल त्यावेळी तुम्ही घेऊन जा. पण मी तुला एकच सांगते, मी तुला सदनात आली आहे ना ही फक्त त्यांना नेण्यासाठी आली आहे. आणि जोपर्यंत त्यांना घेऊन जात नाही तोपर्यंत माघारी जाणार नाही. लक्षात नाही. हट्टाला हट्ट वाढला जातो, क्रोधाला क्रोध सुद्धा वाढला जातो. संयम जर असेल आपल्या जवळ तर आपण थोडा वेळ थांबा, स्वकुशाल घेऊन जा म्हणते. पण ही ती योग्य वेळ नव्हे. मी तुला अजूनही सांगते, आतापर्यंत तुला सांगितलं हे सामोपचारानं होतं. याच्या पुढे जर का माझं ऐकलं नसेल ना तर काय करेल सांगता येणार
काय